बोला की वहिनी. कुठे आहेस तू? मी कुठं असणार? कन्स्ट्रक्शन साइट वर आहे. किती फोन केले तुला? फोन का नाही उचलले? नाही, मी ऍक्च्युली बिझी होतो. आता कॉल बॅक करायचा म्हणूनच इकडे आलो. झालं का? हो मॅडम, रेडी आहे. ही मॅडम कोण आहे? ते साइट बघायला एक मॅडम आल्यात ना, त्यांना जरा साइट दाखवायची आहे ना. मी करतो कॉल बॅक. मी घरी येऊन बोलतो. हा, बाय 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 बाय. धैर्य ऐकून तरी घे. अरे करता श्लोक मनाचे धैर्य झाले. सावे, काय झाले धैर्य? तुला अशी ठेवून देते, मग कळेल तुला कोणाला काय झाले ते. हा, जरा गप्प बस की आता. टडांग. हे काय? नूडल्स. अहो, हा काय नाश्ता झाला होय? हा, आता नाश्त्याला काय नूडल्स खायचे आपण? कसं असतं ना सावी मॅडम, 2 मिनिटात एक तर माणसाला मूर्ख बनवता येतं, नाहीतर हे नूडल्स बनवता येतात. आता तुम्हाला मूर्ख बनवायचं म्हणजे 2 मिनिटं काय 2 जन्म सुद्धा कमी पडतील, म्हणून मी नूडल्स बनवायचा ऑप्शन चूज केला. नूडल्स केल्यात ते गंडले, खरं लॉजिक आहे. स्मार्ट आहे बघा. नेमकं आपली खेचली काय कौतुक केलं कळालं ऑप्शनच नाही. काय बी असू दे, मला तर भूक लागलाय बाबा. सावे, हे घे, खा तू पण. आणि अगं नूडल्स दिलेत, काही विष नाही दिलेलं. एकदा खाल्ल्यानं काय नाही होत, खा. मस्त बनवलं, खा. ठीक आहे, म्हणजे आजच्या दिवशी बनवलेत म्हणून मी काय बोलत नाही, पण परत असं काय बनवू नका. त्या नूडल्स मध्ये मैदा असतो, तो शरीरासाठी चांगला नसतो आणि मला पण आवडत नाही. ओके सावी मॅडम. वा, मस्त झालेत नाही? एक नंबर झालेत बघ सावे. विषय कसा आहे, तुम्ही इथं आला होता सावी सोबत राहून स्वतःच्यात बदल करायला, पण इथं तर उलटच झाले. इथं आमची सावीच बदलायला लागल्या. असू दे, कुणीतरी बदलायला लागले हे चांगलंच आहे.
कसं आहे, बदल वाढले की नाही प्रेम पण वाढते हो. सावकाश सावकाश सावकाश. वर बघा, वर वर बघा. पाणी प्या, पाणी प्या. एक मिनिट. पाणी द्या, पाणी द्या. नाही नाही, मी सॉरी नाही, म्हणजे मला ठसका आला होता त्यावेळेस तुम्ही असंच केलं ना. रीने, काय 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 उद्या कुठले गेस्ट येणार आहे, काय काय ठरवलंय का नाही? आणि ठरवलं तर मग त्यांच्याशी काय बोलणं झालंय का नाही? अगं सावे, तेच सांगायचं होतं तुला. शूटचं सगळं बोलणं झालंय, पण ते म्हणायला लागलेत की स्टुडिओ ऐवजी त्यांच्या शेतातच शूट करूया म्हणून. हा ओके, खतरनाक विषय. चालते, डन. अगं एवढं सगळं सेटअप घेऊन तिकडे कसं जाणार आपण? माझी गाडी आहे की. हा, यांची गाडी आहे की. डन 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 डन. ए पराग, लगेच त्यांना कॉल करून सांग की आम्ही उद्या येतोय म्हणून. हा. रीना, माझा फोन स्विच ऑफ झालाय ग, त्यामुळे तू तुझ्या फोनवरनं फोन लाव की चल माझ्यासोबत बाहेर. माझ्या फोनवरून लाव. हा चल, आलो. हा, काम आहे जरा. चल. तुम्हाला एवढं बस की अजून आणू? बस. सावी मॅडम, मला एक प्रश्न होता. तुमचं पोट नूडल्स खाऊन भरलं की मला ओरडून? जास्त स्मार्टपणा करू नका. जा. जातो. हाँ हाँ जमतंय जमतंय. हाँ येतो. हाँ ठीक आहे. येतो. काय झालं भाऊ? कुणाचा फोन होता? ये शिक्षण मंडळाची मीटिंग ठरली होती की नाही, ती उद्या आहे. मग काय झालं त्यात? नाही म्हणजे
कुठं लांब जायला लागणार आहे वय? नाही, लांब नाही, इथंच आहे. मुजुमदारांच्या घरात आहे. असली काही संधी असली की त्यांना पुढं पुढं करायची लय हौस असते त्यांना. पण भाऊ, मी काय म्हणते, मीटिंगला गेला नाही तर नाही चालणार का? नाही, सरकारी मीटिंग आहे, अशी चुकवून चालणार नाही. ती मनाला रुचलं नाही ना. काही झालं तरी हे मुजुमदारांच्या घरची पायरी चढावंच लागणार. भाऊ, तुम्ही मुजुमदारांकडे जाणार आहे? बाहेर या लवकर. काय झालं? या की लवकर. कधीतरी जरा गडबडीनं आग हलवत जावा की. उद्या सुट्टी घ्या. काय उद्या? उद्या तुम्हाला मुजुमदारांकडे जायचंय. मला मुजुमदारांकडे? दीपा, जरा शांत घे. मुजुमदारांकडे जात असताना मला तिथं कुणाच्या सोबतीची गरज नाही. कुणी मला नकोय. मला एक कळत नाही, जिथं पाऊल ठेवायची इच्छा नाही तिथंच मला हे माझं नशीब का घेऊन जातंय. देवाच्या मनात काय आहे कुणास ठाऊक. आई, मी ऍक्च्युली आता तुझ्याकडेच येणार होतो. सकाळी कॉल केले होतेस मला. म्हणजे घरात काही प्रॉब्लेम वगैरे तर नाही ना? घरात काहीच प्रॉब्लेम नाही, पण तुझं काय? हल्ली तू काहीच कळवत नाही, काही बोलत नाहीस, ना बिझनेसचं ना पर्सनल. नाही, मुळात असं काही नाहीच आहे. म्हणजे बिझनेसचंही एकदम ओके चाललंय आणि पर्सनलही सगळं ओके चाललंय. सो असं स्पेशल सांगणं, आय मीन टू से की सांगण्यासारखं काही असलं तर सांगणार की तुला. तू उगाच काळजी करत बसू नकोस. आपल्या कॉलेजेसकडे सुद्धा माझं पूर्ण लक्ष आहे. माझे फोन जात असतात तिकडे, सो डोंट वरी. फोन जात असतो म्हणजे? तू नाही जात? तुला ते साईट बद्दल सांगितलं होतं ना. काय होतंय ना, सध्या मोस्ट ऑफ द टाइम माझा तिकडेच जातोय. सो कॉलेजेसवर पूर्ण वेळ नाही देता येते मला. बाकी काही नाही. ठीक, पण जरा आपल्या कॉलेजेसकडे लक्ष देत जा. हो आई, लक्ष देतोय मी. आणि हो, उद्या तू कॉलेजलाही जायचं नाही आणि नवीन साईटवरही जायचं नाहीये. काय आहे?
उद्या शिक्षण मंडळाची एक मीटिंग अरेंज केली मी घरी. ग्रामीण भागातल्या मुलांच्या शिक्षणाचा स्तर आपल्याला कसा वाढवता येईल याच्यावर एक समिती नेमायची. तसं पाहिलं तर माझं नाव कन्फर्म आहे तिथे असं म्हणायला हरकत नाही, पण उद्या ते इथे येऊन जाहीर होते. काय सांगते साहेब, अगं केवढी मोठी गोष्ट आहे ही. कॉंग्रॅट्स. हाय, आय एम सो प्राऊड ऑफ यू. बट उद्या मला घरी थांबायला नाही जम. उद्याच्या मीटिंगचं निमंत्रण भाऊंनाही गेले आणि ते येत आहेत. नाही, तरी खूप जास्त महत्वाचं काम आहे त्याच्यामुळे नाही थांबता येणार. पण हा, एक गोष्ट नक्की करशील, जर भाऊ इथे येणार असतील ना तर त्यांना आणायला एक माणूस पाठवशील. ठीक, मी विलासला पाठव. नाही नाही, त्याला नको. नाही तर तो आणायला जाईल आणि काहीतरी नवीन वाद घालून ये. त्यापेक्षा मी एक काम करतो, मी सकाळी जाऊन भाऊंना घेऊन येतो आणि मग माझ्या कामाला जातो. आलोच. काय मुजुमदारांकडे? नाही तर काय, बघ की. तरी मी त्यांना म्हणलं की गरज नसेल तर नका जाऊ मीटिंगला. आणि भाऊ म्हणले सरकारी मीटिंग आहे, न जाऊन चालणार नाही. हा, नाही, भाऊंचं बरोबर आहे. सरकारी मीटिंग आहे म्हटल्यावर त्यांना जावंच लागत. खरं दीपा म्हणत होती की केतरला संग न्या म्हणून, पण भाऊ म्हणले माझ्या बरोबर कुणी पण यायचं नाही. काय करावं बाई. सावे, तू जातेस काय? कुठं? अगं तेच की मुजुमदारांकडं भाऊंबरोबर मीटिंगला. अगं मी गेले असते, पण माझं शूट आहे ना, आणि आता सगळं प्लॅन झालंय ना. त्यांच्या सोबत कुणीतरी जायला पाहिजे, हे मात्र खरे. टेन्शन घेऊ नका. भाऊ जरी नको म्हणत असले तरी भाऊंची काळजी हाय व आम्हाला, आणि हे आहेत की भाऊंची काळजी घ्यायला. हा, मी काय म्हणते, ह्यांना का नाही आपण भाऊंच्या पाठीमागे गुपचूप पाठवूया. तिथे जाऊन भाऊंच्या शेजारी उभे राहतील, आणि एकदा माणसात गेल्यावर भाऊ काय त्यांना परत पाठवणार घरी? नाही, चांगल्या भाषेत सांगितलेलं तुमच्या डोसक्यात घुसत नाही का काय? हा, मी तिकडे असताना कुणी माझ्या सोबत असलेलं मला चालणार नाही. भाऊ, पण तुमच्या तब्येतीची काळजी वाटते. नाही, त्याची काही गरज नाही. मी अजून तसा चांगला धडधाकट आहे. त्या मुजुमदारांना पुरून उरायला मी एकटाच बास आहे. तसाही मी तिथं सरकारी मीटिंग साठी चाललोय, चर्चा करायला किंवा कुठला व्यवहार करायला नाही.
भाऊ भाऊ बहुतेक मुजुमदारांची गाडी आल्या भर. नमस्कार भाऊ. आज आमच्या घरी जी शिक्षण मंडळाची मीटिंग आहे त्यासाठी तुम्हाला न्यायला आलोय. चला. धन्यवाद. पण मला त्याची गरज नाही. मी रिक्षाने येऊ शकतो. हो अहो, पण बाहेर केवढं ऊन आहे आणि इकडे लगेच रिक्षा मिळेल का नाही सांगता येत नाही. उगाच कशाला त्रास करून घेताय. चला की. हे असले प्रवास मला काही नवीन नाहीत. आजपर्यंत उन्हात तानात घाम गळूनच आतापर्यंत आयुष्य काढले. त्यामुळे पाठवायची असेल तर बाकी अधिकाऱ्यांसाठी गाडी पाठवा. माझा मी येतो. आणि कसं आहे, या बाहेरच्या उन्हापेक्षा मुजुमदारांच्या गाडीत माझा जीव जास्त तळमळेल. या मुजुमदारांच्या घरची पायरी चढायची सुद्धा माझी इच्छा नाहीये. काय करणार, सरकारी मीटिंगची मजबुरी आहे. हवी मॅडम, तुम्ही तरी चला प्लीज. मी इकडनं डायरेक्ट स्टुडिओलाच जाणार आहे. एकत्रच जाऊ. नाही नको, जा तुम्ही. ज्या गाडीत बसायला भाऊंचा जीव तळमळला तिथं माझा तळमळणार नाही. असं कधी होईल का?